नमस्कार. आज आपण एका खूप जुन्या, प्राचीन पद्धतीबद्दल बोलणार आहोत. पण सुरुवात करूया एका अगदी साध्या, रोजच्या अनुभवातून, जो आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी आलेला असतो. तो अनुभव आहे शब्दांचा आपल्यावर होणाऱ्या परिणामाचा. जरा विचार करा. असं कधी झालंय का की कोणाच्या तरी एका शब्दानं प्रचंड राग आलाय? नक्कीच झालं असणार, नाही का? बस याच अनुभवापासून आपली आजची चर्चा सुरू होतीये. आता हे वाक्य ऐकल्यावर कसं वाटतं? साहजिकच वाईट वाटतं. आणि मूळ मुद्दा हाच आहे की अशा शब्दांचा आपल्यावर फक्त मानसिक नाही तर अगदी शारीरिक परिणाम होतो. बरं, मग हाच विचार आपण थोडा पुढे नेऊया. ही जी नकारात्मक प्रतिक्रिया आहे ना, ती खरं तर फक्त एक सुरुवात आहे. आणि इथेच एक खूप महत्त्वाचा प्रश्न तयार होतो, तो म्हणजे जर वाईट शब्दांमध्ये इतकी ताकद आहे की ते आपल्याला शारीरिक त्रास देऊ शकतात, तर मग विचार करा चांगल्या शब्दांमध्ये किती प्रचंड सकारात्मक शक्ती असेल. जेव्हा कोणी आपला अपमान करतं तेव्हा आपलं शरीर अक्षरशः त्याला उत्तर देतं. आपल्याला राग येतो, आतून एकदम नकारात्मक वाटायला लागतं. इतकंच नाही, कधीकधी पोटात गोळा येतो किंवा डोकं ठणकायला लागतं. म्हणजे बघा, शब्द फक्त कानावर पडत नाहीत, तर ते आपल्या संपूर्ण शरीरावर परिणाम करतात. आणि आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. जर वाईट शब्द आपलं इतकं नुकसान करू शकतात, तर मग त्याच्या अगदी उलट चांगले शब्द किंवा मंत्र, ज्यात एक सकारात्मक ऊर्जा असते, ते आपल्याला बरं करू शकतात का? मग हे नक्की घडतं कसं? याच प्रश्नाच्या उत्तरादाखल मंत्रकवच ही एक संकल्पना मांडली जाते. आणि ही कल्पना पूर्णपणे शब्दांच्या सकारात्मक शक्तीवरच आधारलेली आहे. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर मंत्राचं जप केल्यामुळे आपल्या आजूबाजूला एक पॉझिटिव्ह एनर्जीचं, एक सकारात्मक ऊर्जेचं सुरक्षक कवच तयार होतं, जणू काही एक अदृश्य ढालच. आणि ह्यातली गंमत अशी आहे की ही शक्ती काही बाहेरून येत नाहीये, ती आपल्या आतच असते. मंत्रजप काय करतो तर आपल्या आतल्या त्याच सकारात्मक ऊर्जेला फक्त जागं करतो, तिला बाहेर आणतो. बरं, मग हे जे ऊर्जेचं कवच आहे त्याचा आपल्या आजूबाजूच्या लोकांशी असलेल्या संबंधांवर काय परिणाम होतो? हे सगळं ऊर्जेच्या आकर्षणाच्या नियमावर अवलंबून आहे असं सांगितलं जातं. असं म्हणतात की आपल्या प्रत्येकामधनं सतत काहीतरी तरंग किंवा ज्याला आपण आजकाल वाइब्स म्हणतो ते बाहेर पडत असतात. आणि ह्याच वाइब्सवर ठरतं की लोक आपल्याकडे आकर्षित होतील की आपल्यापासून दूर जातील. आणि म्हणूनच बघा, काही लोक आपल्याला भेटल्या भेटल्या आपलेसे वाटतात, त्यांच्याशी बोलावंसं वाटतं. तर काही लोकांना आपण नकळतपणे टाळतो. ज्यांच्यातून निगेटिव्ह वाइब्स येतात ते अनाकर्षक वाटतात आणि ज्यांच्यातून पॉझिटिव्ह वाइब्स येतात ते साहजिकच आकर्षक वाटतात. मग मंत्रजप करण्याचा फायदा काय आहे? तर असं मानलं जातं की मंत्रजपामुळे हेच जे निगेटिव्ह, अनाकर्षक तरंग आहेत त्यांचं रूपांतर पॉझिटिव्ह, आकर्षक तरंगांमध्ये होतं आणि त्यामुळे साहजिकच त्या व्यक्तीचं आकर्षण वाढतं. पण आता प्रश्न असा येतो की ही कल्पना फक्त आपल्या देशापुरती किंवा आपल्या संस्कृतीपुरतीच मर्यादित आहे का? तर उत्तर आहे अजिबात नाही. जगभरातल्या लोकांनी ही पद्धत स्वीकारलेली दिसते आणि हेच तिच्या प्रसाराचं एक मोठं उदाहरण आहे. उदाहरणच घ्यायचं झालं तर न्यूयॉर्कचं घेऊ. न्यूयॉर्कसारख्या प्रचंड धावपळीच्या शहरात सुद्धा लोक संध्याकाळी एकत्र येतात आणि ओम नमः शिवाय सारख्या मंत्रांचा जप करायला शिकतात. आणि खूपच मजेशीर गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये तिथल्या भाषेनुसार मंत्रांचे उच्चारही बदलतात. जसं की चीन आणि तैवानमध्ये रचा उच्चार ल असा होतो, त्यामुळे तिथे राधे राधे ऐवजी लाधे लाधे असं म्हटलं जातं. इतकंच नाही, तैवानमध्ये तर चक्क 7 ते 8 हजार लोक एकत्र जमतात आणि राधे गोविंद ऐवजी लाधे गोविंदचं भजन करतात. विचार करा किती मोठ्या प्रमाणावर हे सगळं तिथे चालतं. यावरूनच या प्रथेची जागतिक पहुंच लक्षात येते. सण हे सगळं तर ठीक आहे, पण सर्वोत्तम परिणाम मिळवायचे असतील तर जप करण्याची योग्य पद्धत कोणती, याबद्दलही काही सूचना दिल्या गेल्या आहेत. पद्धत तशी खूप सोपी आहे, पण तितकीच महत्वाची. असं सांगितलं जातं की जप सुरू करण्याच्या आधी थोडा वेळ प्राणायाम आणि ध्यान करावं. यामागचं कारण साधं आहे. आपलं जे धावणारं मन आहे ना, ते शांत होतं आणि मग जपावर पूर्ण लक्ष केंद्रित करता येतं, ज्यामुळे त्याचा परिणाम खूप जास्त चांगला होतो. पण हो, एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायला हवी. जर घाईगडबडीत, उतावीळपणे जप केला तर त्याचा म्हणावा तसा परिणाम मिळत नाही. त्यासाठी तुमची मनस्थिती शांत आणि स्थिर असणं खूप गरजेचं आहे. तर मग शेवटी एक प्रश्न उरतो जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आपल्या आयुष्यात, आपल्या मनात
कोणते शब्द जास्त घुमतायत? सकारात्मक की नकारात्मक? कारण शेवटी निवड आपलीच आहे आणि त्या निवडीचा परिणामही आपलाच असणार आहे.